बघा रात्रीचे ना 8 वाजत आलेत आणि आमच्या कोंबड्यांना आम्ही सगळ्या खुरोड्यामध्येच कोंडल्यात. पण असं झालंय ना की 2 खुरोडे बनवलेत, पण सगळ्या कोंबड्या ज्या आहे ना तर जास्त तर एकाच खुरोड्यात जाऊन बसतात, ते म्हणजे मोठ्या खुरोड्यात. आणि हे ना इथं या वरच्या कप्प्यात भरपूर बसलेत आणि खालचा कप्पा जो आहे तर तो रिकामाच आहे. आणि हे जे दुसरं खुरोडं आहे ना तर हे जरा मोठं आहे, तर वरती ना हा कोंबडा एवढा डेंजर आहे त्याची नजर गेली ना तर कोंबडी सुटायच्या मार्गालाच नाही. हे पहा आपल्या कोंबड्या, दोन्ही घरामध्ये कोंबड्या आपल्या एकदम परफेक्ट. कुकी, हे बघा अजून पण आमच्या कुकीचा ना पाय लंगडाचा आहे. कुकी हे बघा कुकीला आवाज दिला आणि बडी आला. बडी बडी तरीचा हा एकटाच हरभरा खातोय आणि एवढा मोठा हरभरा ना ह्यानेच खाल्लायला जेवायचं नाही वाटतं. तू समजा. तुम्हाला दाखवते की मी जेवायला काय काय बनवलेलं आहे, कारण आता आम्ही जेवण करायला ना आम्ही फक्त 3 जणच आहोत, कारण पप्पा गेलेले आहेत गावाला भाडे घेऊन 3 ते 4 दिवसांसाठी. तर चला आता मी दाखवते काय काय. सगळ्यात आधी कढी, हे पण बनवले कांद्याची चटणी, सोबतच इथं भात बनवलाय आणि हे बघा आपलं फिक्क वरण. इतक्यात जस्ट मी जेवण केलं आणि जेवण झालं ना मी लगेच इकडे आमच्या घरामागं फेरी मारत असते, कारण जेवण झाले मी काही बसत नाही आणि आपली ना फेरी चालूच राहते. घरामागं मस्त फेरी चालू आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि एवढं गार लागते आणि बाहेर आईने इतकं छान अंगण नीट केलेले, त्यातले खडे वगैरे उचलून काढले. हे जे खडे आहेत ना खूप टोचत होते पायाला. निकडे पहा आमच्या सगळ्या कोंबड्या सोडलेल्या. बडी बडी, हे बघा आमचा बडी. हे बघा इतकं गार लागतंय ना, आज पण चांगलंच गारवा आहे. सकाळची सगळे कामं करून घेतली माझी. आत्ता जस्ट मी भांडे वगैरे घासले आणि आता ना मी कोंबड्यांना भरडा खाऊ घालणार आहे. नुसतं मी बाहेर जर टोपलं किंवा म्हणजे गोण्याचं इकडे तिकडे घेऊन गेलं ना तुम्हाला सगळ्या कोंबड्या दाखवते. लगेच माझ्या कशा महाग येतात. आता बघा सगळ्या कोंबड्या कुठं चरत आहेत. तर हे पहा आता सगळ्या कोंबड्यांना इकडे तिकडे चरतायत, पण मी ना बाहेर फोन लावते आणि म्हणजे फोन तिथं ठेवते आणि तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेलच. कोंबड्यांना मी गोणी घेऊन इकडे गेली की कशा लगेच माझ्या मागे येतात. त्यामध्ये भरडा काढणार आहे आणि एवढा मोठा भरडा जो आहे तर तो जास्त करून कोंबड्यांसाठीच केलेला आहे, जेणेकरून कोंबड्यांचं पण पोट भरतं. आणि हा जो भरडा आहे ना मकाचा आहे, सोबतच याच्यामध्ये बाजरी पण मिक्स केलेली. थोडा भरडा घेतलाय. आता ह्याला ना थोडंसं वल्ल करता येईल, कारण कोरडा भरडा जो आहे तर कोंबड्या काही खात नाहीत. आणि हा जो भरडा आहे ना एकच टाइम असतो, संध्याकाळी थोडीशी बाजरी टाकीत असतो. तर चला मग आता ह्याला ना थोडंसं वल्ल वगैरे भरडा कालवलंय आणि ते पहा लगेच सगळ्या कोंबड्या जमा झाल्या. आता ना मी बाहेर जाते आणि बाहेर गेल्यानंतरच तुम्हाला कळेल. कोंबड्यांना नवीन ज्यावेळेस आणल्या होत्या सगळ्या एका कोपऱ्याला बसल्या होत्या, पण आता पहा एकदम गर्दीत चालू लईच बॅक करे. आत्ताच इथं मला नख लागला. आता बघा सगळ्याच कोंबड्या घरामध्ये आल्यात. पटकन आता बाहेर जाते, नाही तर ह्या ना इथंच खाऊन टाकतील सगळं. हे पहा सगळ्याच आल्यात, कारण त्यांना माहिती असतं त्यांचा ना आता भरडा खायचा टाइम आहे. मग तो काही टेबलावरून एवढा काही म्हणजे नीट दिसत नव्हता, सगळा उंच उंच चालला होता. त्याच्यामुळे ना मी फोन जाय तर इथं खाली लावते आणि आता फक्त ना तुम्ही आमच्या कोंबड्यांचं ना थोडंसं नाटक पहा कशा लगेच माझ्या मागे. आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. आता ना मी एक छान असा व्हिडिओ शूट करणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पाहायला भेटणार आहे. तर मी आज कोणता लुक करणार आहे.
आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालेला आहे आणि ही पहा मी घेतली होती आईस्क्रीम. पण खरं सांगते पहिल्यांदा वेळेस खाल्ली ना तर माझं दात नाही एवढं दुखायला लागलं होतं की काहीच सांगा. आणि ही मार्केटमधून आणले होते बीट आणि एवढे मोठे आणले होते ना ते मला तशी खाऊ सुद्धा नव्हते वाटत. तर मग लगेच ह्याला स्वच्छ धुवून काढले, ह्याची सगळी सालटे बाजूला काढले आणि लगेच ह्याला खिसून काढलं. कारण ह्याची ना मी पावडर बनवणार होते आणि जे उरलेलं गाजर होते ना तर ते कोंबड्यांना खाऊ घालायचे होते. कारण गाजराच्या हलव्यासाठी ना तूपच राहिलं नव्हतं. मग इथे ना मस्त बाहेर अंगणामध्ये बसले आणि गाजर जे आहे तर ते सगळे खिसून काढले. आणि ही जेव्हापासून खिसणी आणली ना खरं सांगते एवढं टेन्शन कमी झालंय ना, हाताला सुद्धा जास्त काही त्रास होत नाही. पाहिजे ना माझं हे सगळं बीट जे आहे तर ते खिसून झाले. कारण खाण्यापेक्षा म्हणजे बीट तर जसं कच्चं कोणाला खायला आवडत नाही आणि ते फेकून देण्यापेक्षा मग मी विचारच केला की ह्याला चांगलं खिसायचं आणि वाळू घालायचं. मग आता बघूया ह्याची पावडर कशी तयार होते. तरी वाळल्यानंतर तर खूपच ह्याची छान पावडर. तुम्हाला आमच्या शेतातला काही भाजीपाला दाखवते. त्याच्यामध्ये ना आम्ही फुलगोबी सुद्धा लावलेला आहे. सोबतच आता ना आम्ही जे आंब्याचे झाडं उपटून आणले होते ते पण इतके छान फुटलेत ना आणि त्याला तौर सुद्धा आलेला आहे. कारण आता उन्हाळा चालू होणार असला की आंब्याला तौर पण एकदम भारी येतो. चला मग मी तुम्हाला ना थोडंसं भाजीपाला दाखवते. आणि हां, आम्ही जे झाडं मागवले होते ना बाहेरच्या राज्यातून ते केवी पिस्ता ते पण एकदमच छान फुटलेले आहेत. सोबतच आम्ही ते अजून आंब्याची झाडं सुद्धा काही छोटे आणले होते ते पण एकच नंबर फुटलेले आहेत. चला मग तुम्हाला आता झाडं दाखवते. तर हे पहा केवीचं झाड आहे, सॉरी केवीचं नाही लिचीचं झाड एकच नंबर फुटले. आणि हे आपलं आंब्याचं झाड पहा, हे पहा हे एक आंब्याचं झाड एकच नंबर फुटले. आणि ना हे बघा आपल्या घासाला ना पाणी दिलंय तर किती छान दिसत आहे घास सुद्धा, सगळीकडे हिरवंगार. जेव्हापासून बडीला आमच्या घरी आणलंय ना तेव्हापासून तो माझ्या चपली सोबत खेळते. अजून पण माझ्या चपली सोबत खेळते. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. बडी, तुला माझी चप्पल दिसली का? तुला माझी चप्पल दिसली खेळायला? होय रे. ए बडी बडी. आणि इकडे बघा आपल्या कोंबड्या मस्त पैकी. आता ह्यांचा खायचा टाइम झालाय. आता ह्यांना ना मी भरडीलेली मका टाकते. मग सगळ्याच माझ्या मागे. आमच्या ना बडी बद्दल विचारूच नका, एवढा खेळाडू आहे ना तो. एकदा जर त्याने तोंडामध्ये चप्पल धरली ना, जोपर्यंत चप्पल तुटत नाही ना तोपर्यंत तो काही सोडत नाही. मग इथे ना शेळीचं दूध काढून आणलं होतं कारण मला बनवायचं होतं गुळाचा चाय. आणि हे पहा इथं मस्त गुळाचा चाय करून घेण्यासाठी आधी दूध तापून ठेवलं. आणि इतका मोठा गुळ जो तुम्हाला दिसत आहे ना तर तो आमच्यासाठी सुद्धा आहे आणि आमच्या कोंबड्यांसाठी. ही 10 किलोची पूर्ण ढेप आहे. साखरेचा चाय पिण्यापेक्षा मला तो गुळाचा चहा एकच नंबर आवडतो. आणि इथं ना गुळाचा चहा आपला एकदम छान असा तयार आहे. खरं सांगते जोपर्यंत चहा घेत नाही ना तोपर्यंत दुसरीकडे मन काही लागत नाही. कारण जेवढं आपण उपाशी राहू शकतो ना तेवढं चहाबद्दल तर चहाशिवाय तर आपण काही राहू नाही शकत. मी तर नाही राहू शकत. आणि ते पहा मी भाकरी बनवल्या त्या पण त्या काही थोड्याशा आशा झाल्या. त्यांनी आपलं जेवण पण तयार आहे इथे रात्रीचं. हे बघा आज ना थोडंसं लवकर शेताकडे आले कारण मला ना पळाट्या जे मी तुरीचे खडके जे उपटून ठेवले होते ना तर तेच आता जमा करायचे. आणि तुम्हाला ना दाखवते आमचे जे वाटाणे आहेत ना तर त्याला इतके छान वाटाणे लागलेत की काय सांगा. चला मग तुम्हाला दाखवते. एक मिनिट. वाटाण्याच्या शेंगा दाखवते, खूपच भारी आलेले. फक्त झालं असं की त्याला ना थोडंसं पाणी कमी पडलंय पण आता पाणी पण लवकरच देतो. हे पहा हे आमच्या घरचा वाटाणा. पहिल्यांदा वेळेस तर इतके छान शेंगा आलेत की काय सांगा. पण अजून त्या काही एवढ्या काही नजारा है, क्या माल है यार. ते पहा आपल्या तिळाला पण छान असे फुलं आलेत. पण इकडे पण ना थोडंफार पाणी कमी पडले. आणि ना तुम्हाला आता विहिरीचं सुद्धा पाणी दाखवते. एकच मिनिट. हे पहा 2-3 दिवस झाले आपल्या विहिरीचा काही उपसा नाहीये. एवढं काही क्लिअर दिसत नसेल. हे जे तुरीच्या खोडक्या आहेत ना ज्यावेळेस माझी लहानी बहीण होती ना त्यावेळेसच आम्ही जमा करून ठेवल्या होत्या. मला वाटतं आता ह्याला 2 आठवडे तर कंप्लीट झाले असतील. आम्ही काही उचलल्या नाही कारण त्यावेळेस त्या खूप ओल्या होत्या. पण आता ना चांगल्या वाळल्यात तर त्याच्यामुळेच मी इकडे आले होते पळाट्या जमा करून टाकायला बाहेर. सगळ्या जागेवर असं ढीग वगैरे करून ठेवलाय. हे जे तुम्हाला एवढं सगळं दिसत आहे ना तर मला हेच आता बाहेर काढायचे.
आता ना बरेच पराठे जमा करून टाकलेत बाहेर आणि आता ही जे एवढा मोठा ढिगा आहे ना तर तो मी घेऊन चालले. हे असं काही मी माझ्या डोक्याला गुंतवले कारण खूप टोचत पण आहे मागं पाठीला, त्याच्यामुळे मी ना थोडंसं असं घेऊन चालले. अजून माझे बरेच घरचे काही कामं राहिलेले आहेत. अजून माझी आंघोळ राहिली. सकाळीच मी 6ला उठले होते आमच्या हरभऱ्याला दारे देण्यासाठी आणि त्याच्यात मोटरसुद्धा नीट चालत नव्हती. चला मग आता भेटूया, सगळं काम आवरलं. सर्वांना ना आमच्या बडीची एक मज्जा दाखवते आता, लय मज्जा येईल. एकच मिनिट. बडी बडी सर बडी एक मिनिट. यार मैं इतना सुंदर क्यों हूँ? पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में. आमच्या घरात ना आमचा बडीच एवढा क्यूट आहे ना, जोपर्यंत मी त्याला उचलून घेत नाही ना तोपर्यंत मला तर काही करमत नाही. आणि एकदा त्याला उचलून जो घेतला ना, एवढा क्यूट आहे ना. आणि अजून एक गोष्ट सांगायचं म्हणून त्याला लई लवकर राग येतोय. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्याला ना, खरंच इतका तो चिडतो ना. एकदा त्याला उचलून घेतला ना त्याला आवडतच नाही, पण मी तरी पण त्याला उचलीतच असते कारण तो खूप म्हणजे खूप क्यूट आहे आणि मला ना खूपच आवडतो आमचा बडी. 1000 years माझं बाहेरचं सगळं काम झालेलं आहे. तर आता ना मी बनवणार आहे डाळबाटी. तर सगळ्यात पहिलं ना आमच्या घरचीच तुरीची डाळ असल्यामुळे ना जास्त टेन्शन नाही. तर चला मग सगळ्यात आधी ना आपण कुकरला डाळ लावूया, जेणेकरून पुढचा स्वयंपाक करायला ना सोपं. आताच कुकरला डाळ लावली आणि आता ना बाहेर मी चूल पेटवली, बाहेर बघून ठेवली, त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि आता मी डाळबट्टीचा उंडा मळून घेणार आहे कारण मी आता बाहेरच चुलीवरती स्वयंपाक करणार आहे. तरी बघा आपली डाळ लावून दिलेली कुकरच्या आत. इथं गव्हाचं पीठ घेतलं. आता ना थोडंसं सोडा टाकणार आहे. सगळं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आपला डाळबाटीचा उंडा जो आहे तर तो एकदम परफेक्ट असा मळून झालाय. ते ना डाळबाटीचं प्रिपरेशन मीच केलं होतं कारण रोज रोज तेच खाऊन एवढा कंटाळा आला होता ना. मग मनातच आणलं की आज डाळबाटीच बनवायची. सोबतच घरामधलं जेवढं पण काही साहित्य होतं, गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि रवा, ह्याच्यापासूनच मी मस्त छान अशी डाळबाटी बनवली. आणि तर आपलं लाल तिखटाचं वरण पण रेडी आहे आणि एकच नंबर झाली होती. चला मग आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. नवीन असेल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.